आप्पी आमची कलेक्टर 7 जूनच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. दिप्या म्हणतो, दिदे बघ बापूचं काय चाललं. बापू काय चाललं. आप्पे, तुझ्या पोटी लई हुशार पोराने जन्म घेतला. त्यांनी स्वतःच्या आईबाबाचं चित्र काढलं आणि इथं देवाऱ्यात आणून ठेवलंय. मला म्हणतो, कसा बापू, देव कशी तुमची काळजी घेतो तशी मी त्यांची काळजी घेतो. आप्पे, मला वाटतं आपण अमोलला सारं खरं खरं सांगावं. असं किती दिवस लपून ठेवणार आहे. बापू, मी हे सगळं मुद्दाम करते का हो. पण त्या अमोलकडे बघितल्यानंतर जीव तिळविळ तुटतो माझा. मी अमोलच्या वाढदिवसाचं निमंत्रण द्यायला गेले होते. फेरणी घेऊन गेले होते. रुपालीताईंनी मला साधं घरात येऊ दिलं नाही बापू. मोना म्हणते, नाही, आता साखरपुडा झाला त्यांचा, त्यामुळे त्यांना त्रास होणार असेल तर. मोना, कसा असा त्रास होईल. दाजींना पण पोराची ओढ असणारच की. ओढ असती तर एकदा तरी पोराला भेटले असते ना. अपर्णा म्हणते, मीच सांगितलं होतं भेटू नकोस म्हणून. अगं दिदे, 7 वर्षे झाली त्याला काहीतरी सांगून बाबापासून लांब ठेवलं, पण आता त्याला काही दिसना. सारखं बाबा शोधायचं म्हणतो. दिप्या, मी त्याला कसं सांगू. हे बघा अमोल अर्जुनला ओळखतो, फक्त बाबा म्हणून नाही. दिप्या म्हणतो, बापू म्हणतात, काय सांगतीस तू. हो बापू, हे खरं आहे. आपला अमोल समर कॅम्पला जात होताना त्याच्या मास्तराबद्दल बोलत होताना, ते मास्तर म्हणजे अर्जुन आहे. अर्जुनला नाही माहिती अमोलबद्दल, नाही तर तो असं वागलाच नसता बापू. मोना म्हणते, म्हणजे त्यांनी साखरपुडा नसता केला असं म्हणायचं का. दिप्या म्हणतो, होय, नसताच केला साखरपुडा. तुम्हाला खरंच ना काही कळत नाही. तुम्ही असा कसा विचार करता. त्याला सगळं माहिती असून त्यांनी हा निर्णय घेतला म्हणून. अपर्णा म्हणते, नाही मोना, अर्जुन असं कधीच नाही करायचा. एवढं तर त्याला मी ओळखते. अगं, मला तर असंच वाटतंय. तुम्हाला मान्य नाही करायचं ही वेगळी गोष्ट आहे. बापू म्हणतात, तसं नाही मोना, आम्ही अर्जुनला चांगलं ओळखतो. पण बापू, एवढ्या वर्षापासून लांब राहिलेलं पोरगं जेव्हा बापाला भेटल तेव्हा काय होईल माहिती आहे का तुम्हाला. आणि समजा तुम्ही भेटला तुमच्या दाजीला आणि त्याच्या लळा लागला तर, आणि त्याची आई ऐवजी बाबा पापा समवेत राहण्याचा निर्णय घेतला तर. बघा बाबा, मी सांगायचं काम करते, बाकी सारं तुमच्यावर आहे. नाही नाही, तसं नाही होणार. अमोलने स्वतः आणून ठेवलेले ते चित्र देव्हाऱ्यात. मोना म्हणते, तुम्ही तर एका गोष्टीचं लक्ष ठेवीतच नाही. आता त्याचं लग्न होणार आहे, त्याचा अर्थ काय निघणार. तुम्ही त्याच्या लग्नात खोडा घालता. दिप्या म्हणतो, अगं, हे तर बेस्टच आहे. हे लग्न होऊ काही फायद्याचं नाही. दिदे, तू जाऊ सांगणार आहे का मी जाऊन सांगू. दिप्या, मोनाचं बरोबर आहे. हो, पण आपण चुकीचं काही करत नाही ना. त्यांना त्यांच्या घरच्यांना काय वाटतं माहीत आहे का. बापू म्हणतात, जे काही सांगायचं ते आप्पी सांगन. तुला मात्र अमोलच्या लवकरात लवकर सांगावं लागेल. दिप्या नाश्ता करत असतो. दिप्या अमोलला नाश्ता खाऊ घालतो. मामा, नाश्ता भारी झाला. मला सांग, तुला खायला काय काय आवडतं रे. काय आहे माहिती आहे का. भुकाच्या तावडीत जे येईल ते आपल्याला आवडतं. आता तुम्ही सांगा बाची बुवा, तुम्हाला काय आवडतं. माच्या आजची फिरणी, माझी मा बेस्ट फिरणी बनवती. अमोल, तुझ्या माच्या आजची फिरणी कोणाला नाही आवडणार. काय बापू. होय दिप्या. दिदे, तू लई दिवस झाले फिरणी केली नाही. असं कसं म्हणतो दिप्या. सरकार आले होते त्यावेळेस बनवली होती की. अपर्णा म्हणते, बापू आज बनवते फिरणी. अमोल म्हणतो, मा तुला माहिती आहे, बापूने मला आजगावबद्दल सांगितलंय सारं. मला आजगावला जायचं. अपर्णा अमोलला म्हणते, तू आजगावला नाही जायचं, तुला माहिती आहे ना. धमकीचं पत्र आलं त्यामुळे तू कुठेही जायचं नाही. मला आपल्या आजगावला कोणीही काही करणार नाही. जाऊ दे ना मला. अमोल, आपण नंतर जाऊया आजगावला. मी मामा बरोबर जाईल ना. माझा मामा जगातला बेस्ट मामा आहे. तो घेईल माझी काळजी. अरे बाळा, तुझ्या बेस्ट मामाला लई कामं आहे. हे बघ बाळा, आपण आजगावला जाऊया, पण आत्ता नाही. तुला आता फेरणी खायची ना. मी तुझ्यासाठी छान फेरणी बनवते. आलेच मी. असं ऐकणार नाही. काहीतरी जुगाड केलंच पाहिजे. रुपालीकडे आर्या येते आणि म्हणते, जाऊबाई, तुम्ही सगळे सांगितलेलं सगळंच फेरणीचं साहित्य मी आणलं. अर्जुनला खरंच एवढी फेरणी आवडते का हो. अहो, पण हा पदार्थ आपल्याकडचा नाही आहे. रुपाली मनातले मनात म्हणते, आता अपर्णानेच पहिल्यांदा फेरणी केली होती घरात. हे जर सांगितलं तिला तर फार वाईट वाटेल.
अगं भाऊजी हॉस्टेलला होते ना राहायला, तिथंच कोठेतरी खाल्ली असेल फेरणी. घरी आल्यावर हट्टच धरला फेरणी खाण्याचा. आणि मग त्यावेळेस कुणी बनविली? सासूबाईंनी. ते पाककलेचं पुस्तक असताना त्यात बघून केली होती. भाऊजीला एवढी आवडली ना, तेव्हापासून भाऊजी फेरणी फेवरेट. आर्या म्हणते, अपर्णाने केली होती का? हां, केली होती तिनं, पण एवढी बरोबर झाली नाही. तिचं प्रेम होतं भाऊजीवर, पण तिचं पहिलं प्रेम काम होतं. म्हणून तर बदलीची ऑर्डर आली, म्हणून ती 7 वर्ष निघून गेली. चल आपण फेरणी घेऊया करायला. जाऊबाई असं सांगत होती, पहिलं सगळं स्पेशल असतं आणि पहिल्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. म्हणून मला सतत असं वाटतं, अर्जुनच्या मनातून सगळं जाईल ना. माणसाच्या आयुष्यात पहिल्यापेक्षा चांगलं आलं ना, त्याच्या मनात काहीच राहत नाही. तसंही अपर्णा 7 वर्षात जसं वागली ना भाऊजीशी, त्यावरून त्यांच्या मनात काहीच नाही. आर्या म्हणते, कधी कधी वाटतं तिच्याविषयी खूप काही आहे. हा आता भाऊजी पुढं जायला तयार नाही होते. फक्त पुढं जाण्याचा मुद्दा नाहीच आहे. मागचं सारं विसरून पुढं जायचं आहे. आर्या, फेरणी वगैरे काय गं, मी शिकविल तुला, पण तू या अपर्णापेक्षा खूप चांगली आहे. भाऊजी तुझ्या सहवासात रमले का सारं विसरून जातील बघ. जाऊबाई तुम्ही माझ्या पाठीशी आहे ना, मग तर झालं. चला आपण फिरणी बनवूया. तुम्ही मला सांगा, मी बनवते फिरणी. मला माझ्या हाताची फिरणी अर्जुनला खाऊ घालायची. इकडे बाप्पू देवांची पूजा करत असतात. तिथे अमोल येतो आणि म्हणतो, बाप्पू आपल्या देवाऱ्यात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती का असते? अरे विठ्ठल म्हणजे जगाचा पालनकर्ता. आपला हा विठ्ठल पुंडलिकेच्या नुसत्या भक्तीने प्रसन्न झाला, म्हणून विठ्ठल आपल्या साध्या सुद्या लोकांचा देव आहे बघ. बाप्पू पुंडलिक कोण होते? पुंडलिक नावाचा माणूस पंढरपुरात राहत होता. तो त्यांच्या आईवडिलांची मनोभावे सेवा करायचा, म्हणून त्याच्यावर देव लोक खूप खुश होते. एकदा काय झालं माहिती आहे का? कृष्ण आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी पुंडलिकाला भेटायला पंढरपुरात आले. देवांनी पुंडलिकाला हाक मारली, पण पुंडलिकांनी आईवडिलांची सेवा थांबविली नाही. पुंडलिकांनी काय केलं माहिती आहे का? एक वीट घेतली आणि देवाच्या दिशेने भिरकावली आणि म्हणाला, माझ्या आईवडिलांची सेवा संपेपर्यंत तुम्ही प्रतीक्षा करा. आईवडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक बाहेर आला. त्यांनी देवाला बघितलं आणि घाबरला, पण देव त्याची भक्ती बघून खूप खुश झाले होते. देव त्याची भक्ती बघून म्हणाले, माग, तुला काय हवं ते माग. अमोल म्हणतो, काय मागितलं पुंडलिकांनी? असंच कमरेवर हात ठेवून तुम्ही इथं उभा राहा म्हणून. आपला विठुराया करकटेवर हात ठेवून, या कमरेवर हात ठेवून पंढरपुरात उभा आहे. त्याच्यासाठी आईवडिलांची भक्ती हीच सेवा होती. बापू मला पण आजगावला जायचं. बाळा आपण आजगावला नाही जाऊ शकत. बापू तुम्ही मला सांगितलं ना, आईबाबांची सेवा हीच देवाची भक्ती असते. म्हणून प्लीज बापू जाऊया आपण आजगावला, बघूया. मी अप्पू माशी बोलून ठरवूया. मग चला बोलायला. दुसरीकडे मोना नखपालिश लावत असते आपल्या बोटाला. गायतोंडे तेथे येतात आणि मोनाला आवाज देतात, पण मोनाचे लक्ष नसतं. नंतर गायतोंडे अपर्णा मॅडम असा आवाज देतात. बाप्पू आणि अमोल तेथे येतात. गायतोंडे साहेब तुम्ही आज लवकर आलात. आज अपर्णाशी फेरणी केली आहे. फेरणी खाऊन जा बरं का. थँक्यू बाप्पू. आत्ताही बघा ना, पोलीस स्टेशनला जातो एका मीटिंगसाठी. लगेच तेथे अपर्णा येते आणि म्हणते, गुड मॉर्निंग गायतोंडे, चला निघूया. येस तू फेरणी घेऊन जा ना. तुझ्या आजची फेरणी सगळ्यांना खूप आवडते. 1 मिनिट, मी कामावर काय फेरणी द्यायला जाते का? आप्या लेकरू म्हणतं तर घेऊन जा की, तेवढं साऱ्यांना बरं वाटेल की. मॅडम आता केलीच आहे तर घेऊन चला. अमोल बापूंना म्हणतो, बोला. बाप्पू म्हणतात, अगं आप्पे मी उद्या अमोलला घेऊन आजगावला जायचं म्हणतोय. कशाला बाप्पू आजगावला? यांनी परत हट्ट केला का? नाही गमा, तो काही नाही म्हटला. मी फक्त म्हटलं इकडं तिकडं जायचं तर आजगावला जाऊ नये. हे बघा बाप्पू, मी का नाही म्हटले माहिती आहे ना तुम्हाला. आपण नंतर जाऊया. आप्पे ऐक जरा. बाप्पू म्हणतोय तर जाऊन येतो की आम्ही. तू एक काम कर, तिथं पोलीस स्टेशनला कोणाला तरी सांगून ठेव. बाप्पू मला सांगा, त्याने हट्ट केला का? नाही त्यांनी नाही हट्ट केला. तो म्हणत होता बाहेर जाऊ आपण. मीच म्हटलं आजगावला जाऊ. ठीक आहे, जा 2 जण आजगावला. अमोल आनंदाने उड्या मारायला लागतो, पण एका अटीवर. सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं आणि इकडं तिकडं भटकायचं नाही. बापूंचा हात धरून राहायचं. ठीक आहे, जा मग तुम्ही.
मोना म्हणते, यांचं चाललंय तरी काय? मला हे रुपाली ताईला कळवलंच पाहिजे. सर्वजण पोलीस स्टेशनला असतात. तेथे आर्या मॅडम येते. चिंचोके म्हणतो, साहेब मॅडमने तुमच्यासाठी फेरणी आणली. अर्जुन म्हणतो, चिंचोके आत्ता आपण इथं कशाला आलोय? सॉरी सर. सगळी तयारी झाली? हो सर. मॅडम येतील, आता आपण मिटिंगला सुरुवात करू. मॅडम आल्या. म्हणतो, मॅडम मिटिंगला सुरुवात करूया. आणि अर्जुन ड्रगची सर्व माहिती मॅडमला देत असतो. मॅडम, याला सगळ्याला नष्ट करायचं असेल तर त्याच्या सर्व अड्ड्यावर एकाच वेळी धाड टाकावी लागेल. हो, पण मग त्यांनी त्याच्या सुरक्षेची व्यवस्था केलीच असेल ना? नक्कीच मॅडम, त्याने त्याच्या स्वतःच्या अड्ड्यावर गार्ड्स नेमलेले आहेत. आमचा असा अंदाज आहे त्यांच्याकडे गावठी कट्टे असतील म्हणून. मॅडम, जेवढं वाटतं तेवढं सोपं ऑपरेशन नाही आहे, पण महाराष्ट्र पोलिसांसाठी हे अशक्य काहीच नाही. आणि अजून एक, हे मिशन आपण संपूर्ण सिक्रेट ठेवलं पाहिजे. जेवढे टीम मेंबर आहेत त्यांनाच फक्त माहीत, त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही माहिती नसावी. इन्स्पेक्टर अर्जुन कदम, ही केस तुमची आहे ती पूर्णपणे पार पाडाल याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. फक्त सगळ्यांनी सांभाळून ही मिशन कंप्लीट करा. जीवाला जपा. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.